जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 4th मधील जे विद्यार्थी 2019 क्रेडिट पॅटर्नला आहे या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर सुरुवात करूया. क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे ते बघा. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसेल ज्यामध्ये MCOM पार्ट सेकंड सेमिस्टर 4th 2019 क्रेडिट पॅटर्न आहे. तर या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट हा 60 मार्काचा असणार आहे. यासाठी पासिंगला तुम्हाला 24 मार्क आहे आणि परीक्षेचा जो काही टाईम स्लॉट आहे किंवा टाईम कालावधी आहे तो 3 तासाचा आहे. म्हणजे 3 तासामध्ये तुम्हाला 60 मार्काचा प्रश्न सॉल्व करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला मीडियम जो काही आहे या विषयासाठी ते मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश मीडियम आहे. तुम्ही दोन्हीपैकी एका लँग्वेजमधून या प्रश्नपत्रिका ही सॉल्व करू शकता. सो या ठिकाणी क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटकडे आपण बघण्यापूर्वी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहे ते रीड करूया. जसे की नंबर 1 इन्स्ट्रक्शन आहे, क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 6 आर कंपल्सरी. तुम्हाला एकूण 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील प्रश्न पहिला आणि प्रश्न 6वा हा सॉल्व करणं कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर सेकंड आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, सॉल्व एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5. 2 ते 5 यामधील कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा MCQ असणार आहे, ज्याला फिल इन दी ब्लँक्स विथ अल्टरनेटिव्ह किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन असा प्रश्न असणार आहे. यासाठी 6 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th हे प्रत्येकी ब्रॉड क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरवर असणार आहे, ज्यासाठी 14 मार्काला प्रत्येक प्रश्न विचारला जाणार आहे. आणि इथे तुम्हाला 4 पैकी कोणतेही 3च प्रश्न सॉल्व करायचे आहेत. म्हणजे 14 त्रिक 42 मार्क या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो काही असणार आहे तो शॉर्ट नोट्स असणार आहे. यासाठी तुम्हाला 12 मार्क आहे. टोटल 4 शॉर्ट नोट्स दिल्या जातील किंवा 5 दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं लिहायची आहे. त्यासाठी प्रत्येक शॉर्ट नोट्सला 6 मार्क आहे. 2 सॉल्व केल्या तर 6 दुने 12 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. ओके. सो यामुळं बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे पुन्हा सांगतो, क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला 6 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 2 ते 5 यापैकी 4 सॉल्व करायचे म्हणजे 14 त्रिक 42 मार्क या ठिकाणी तुम्हाला आहे. आणि क्वेश्चन नंबर 6 साठी तुम्हाला टोटल 12 मार्क आहे. म्हणजे 12 आणि 6 18, 18 आणि 42 टोटल 60 मार्कासाठीचे हे क्वेश्चन पेपर असणार आहे. ओके. सो आता आपण ब्रॉड क्वेश्चन जे काही विचारले जाणार आहे ते कोणकोणते असतील त्यावरती पहिल्यांदा नजर टाकू. नंबर 1 पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय इंडस्ट्री, एक्सप्लेन द क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्री. म्हणजेच उद्योग म्हणजे काय आणि उद्योगाचे वर्गीकरण स्पष्ट करा, या पद्धतीचा प्रश्न आहे. दुसरा याच्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचा आहे, पहिल्या 3 प्रश्नांपैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्ही करून ठेवा, जास्तीत जास्त विचारले जातील. त्याच्यात 2 आणि 3 नंबरच्या प्रश्नावरती जास्त फोकस ठेवा. इथे 2 नंबरचा प्रश्न दाखवलेला आहे, व्हॉट इज इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, एक्सप्लेन द रोल ऑफ इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणजेच आर्थिक पर्यावरण म्हणजे काय आणि आर्थिक विकासातील आर्थिक पर्यावरणाची भूमिका स्पष्ट करा. या पद्धतीने हा ब्रॉड क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर यालाच अनुसरून दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, एक्सप्लेन द व्हेरियस पॉलिटिकल फॅक्टर अफेक्टिंग द इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट. आता याच्यामध्ये पॉलिटिकल आहे किंवा सोशल आहे हे देखील विचारले जातात. म्हणून तुम्ही दोन्ही जे फॅक्टर्स आहे म्हणजे राजकीय घटक आणि सामाजिक घटक असतील, ओके, हे दोन्ही घटक तुम्ही करून ठेवायला हवे. म्हणजेच आर्थिक पर्यावरण म्हणजे काय आणि आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे विविध राजकीय घटक स्पष्ट करा. किंवा जे काही पॉलिटिकल्स असतील, सोशल असतील, इकॉनॉमिकल असतील, कोणकोणते जे काही फॅक्टर्स आहे ते सर्वचे सर्व तुम्ही या ठिकाणी करून ठेवा. नेक्स्ट आहे, एक्सप्लेन द कॉजेस ऑफ इंडस्ट्रियल इम्बॅलन्स अँड सजेस्ट मेजरमेंट टू रिमूव्ह द इंडस्ट्रियल इम्बॅलन्स. तुम्हाला यावरती सुद्धा शॉर्ट नोट्स पण विचारली जाते किंवा ब्रॉड क्वेश्चन तर हा डेफिनेटली करूनच ठेवा. इंडस्ट्रियल इम्बॅलन्स म्हणजे औद्योगिक असमतोल म्हणजे काय आणि औद्योगिक असमतोलनाची
जी काही कारणं आहेत किंवा औद्योगिक असमतोल दूर करण्यासाठी काही उपाययोजना कोणत्या आहेत ते आपल्याला सुचवायचं आहे. म्हणजे इंडस्ट्रियल इम्बॅलन्स म्हणजे काय आणि इंडस्ट्रियल इम्बॅलन्सची जी काही विविध कारणं आहेत आणि काही दूर करण्यासाठीची उपाययोजना आहे, या अशा पद्धतीने हा प्रश्न विचारला जातो. नेक्स्ट आहे डिफाईन द टर्म ऑफ ग्लोबलायझेशन, एक्सप्लेन द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन इंडस्ट्री. म्हणजे जागतिकीकरणाची व्याख्या द्या आणि भारतीय उद्योगावरील जागतिकीकरणाचा परिणाम स्पष्ट करा. ओके. त्यानंतर याच टॉपिकवर आधारित दुसरा प्रश्न आहे व्हॉट इज प्रायव्हेटलायझेशन, एक्सप्लेन द आर्ग्युमेंट्स फॉर अँड अगेन्स्ट ऑफ प्रायव्हेटलायझेशन. म्हणजे खाजगीकरण म्हणजे काय आणि खाजगीकरणाच्या बाजूने आणि विरोधी बाजूने युक्तिवाद स्पष्ट करा. या पद्धतीने हा प्रश्न विचारला जातो. नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन्ड बाय पब्लिक सेक्टर इंडस्ट्री, एक्सप्लेन द प्रॉब्लेम ऑफ पब्लिक सेक्टर इंडस्ट्रीज इन इंडिया. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग म्हणजे काय आणि भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाच्या विविध समस्या स्पष्ट करा. इथं पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर हे दोन्ही तुम्ही करून ठेवायला हवे. नेक्स्ट आहे राईट डेफिनेशन ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड स्टेट ब्रीफ आउटलाईन ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी इन 1956. म्हणजे औद्योगिक धोरणाची व्याख्या लिहा आणि 1956च्या औद्योगिक धोरणाची संक्षिप्त रूपरेषा सांगा. आता वेगवेगळे इंडस्ट्रियल पॉलिसी आल्या, 1948 आली, 56 आली, 91 आली. त्या पद्धतीने तुम्हाला ते पॉलिसी वर्णन करायची आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द प्रोग्रेस अँड प्रॉब्लेम्स ऑफ टुरिझम इंडस्ट्री इन इंडिया. बघा तुम्हाला लास्ट नंबर जो चॅप्टर दिलेला आहे त्यात खूप साऱ्या इंडस्ट्री दिलेल्या आहे, ज्यामध्ये टुरिझम असतील, IT सेक्टर्स असतील, त्यानंतर काही आपण वस्त्रोद्योगाच्या रिलेटेड काही इंडस्ट्री असतील, शुगर इंडस्ट्री असतील, टेक्स्टाईल इंडस्ट्री असतील, अशा विविध इंडस्ट्रीचे तुम्हाला त्याची प्रोग्रेस आणि त्याच्याशी निगडीत असलेले प्रॉब्लेम हे तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे आहे. काही ब्रॉड क्वेश्चनला येतील, काही शॉर्ट नोट्सला येतील. नेक्स्ट आहे राईट ए डेफिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंडस्ट्री अँड एक्सप्लेन द प्रॉब्लेम ऑफ IT इंडस्ट्री इन इंडिया. कदाचित नुसतं प्रॉब्लेम ऑफ IT इंडस्ट्री इन इंडिया असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल शॉर्ट नोट्सला. म्हणजेच माहिती तंत्रज्ञान उद्योगाची व्याख्या लिहा आणि भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या समस्या स्पष्ट करा. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ मेजर इंडस्ट्रीज इन इंडिया. म्हणजेच भारतातील मोठ्या उद्योगाचे महत्त्व स्पष्ट करा. सो एवढ्या पद्धतीने तुम्हाला टोटल 8 ते 10 ब्रॉड क्वेश्चन दिलेले आहे. त्यातील किमान 4 ते 5 ब्रॉड क्वेश्चन हे विचारले जाणारे आहेतच. नेक्स्ट आहे काही शॉर्ट नोट्स आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला 8 ते 10 शॉर्ट नोट्स दिलेले आहे. त्यापैकी कोणत्याही 5 शॉर्ट नोट्स तुम्हाला येणार आहे. पहिली महत्त्वाची शॉर्ट नोट्स आहे सोशल अँड कल्चरल फॅक्टर अफेक्टिंग द इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट. बघा मी मागाशी सुद्धा ब्रॉड क्वेश्चन सांगितला होता, त्यालाच अनुसरून हा शॉर्ट नोट्स आहे. म्हणजे आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. नेक्स्ट आहे टेक्नॉलॉजिकल फॅक्टर अफेक्टिंग द इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट. म्हणजे आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे तंत्रज्ञान विषयक घटक स्पष्ट करा. त्यानंतर पुढचा आहे प्रॉब्लेम्स ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स. म्हणजे बहुराष्ट्रीय महामंडळाच्या विविध समस्या किंवा नुसतं मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स किंवा MNC असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे रोल ऑफ इंडस्ट्री इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडिया. म्हणजेच भारताच्या आर्थिक विकासातील उद्योगाची भूमिका स्पष्ट करा. नेक्स्ट आहे प्रेझेंट सिच्युएशन ऑफ पब्लिक सेक्टर. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाची सद्यस्थिती वर्णन करा किंवा स्पष्ट करा. नेक्स्ट आहे ब्रीफ आउटलाईन ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी ऑफ 1948. 1948च्या औद्योगिक धोरणाची संक्षिप्त रूपरेषा लिहा. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल पॉलिसी ऑफ 1948. 1948चे औद्योगिक धोरण. म्हणजे एकतर आउटलेट विचारतील किंवा नुसतं इंडस्ट्रियल पॉलिसी म्हणून सुद्धा विचारलं जाईल. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम ऑफ स्पेशल इकॉनॉमिक झोन. यावरती सुद्धा कदाचित ब्रॉड क्वेश्चन विचारण्याची जास्त शक्यता आहे. विशेष आर्थिक क्षेत्राच्या विविध समस्या स्पष्ट करा. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम ऑफ IT इंडस्ट्री इन इंडिया. भारतातील IT उद्योगाच्या समस्या. नंतर प्रॉब्लेम ऑफ शुगर इंडस्ट्री, साखर उद्योगाच्या समस्या. नेक्स्ट आहे भारतातील पर्यटन उद्योगाच्या समस्या. म्हणजे प्रॉब्लेम ऑफ टुरिझम इंडस्ट्री इन इंडिया. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल पॉलिसी 1991. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, तो तुम्ही करून ठेवा. 1991चं औद्योगिक धोरण. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम्स ऑफ आयरन अँड स्टील इंडस्ट्री इन इंडिया. भारतातील लोखंड व पोलाद उद्योगाच्या समस्या. हा एक महत्त्वाचे शॉर्ट नोट्सला रिलेटेड प्रश्न आहे. म्हणजे याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण बघा वेगवेगळ्या
ब्रॉड क्वेश्चन आणि शॉर्ट नोटच्या माध्यमातून आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज आणि क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट या ठिकाणी आपण बघितलेला आहे। याच पद्धतीने बाकीच्या विषयांच्या फॉर्मॅट आपल्या व्हिडिओला यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला बघायला भेटतील, तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देखील बघायला भेटणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला आपण लाईक करा, सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अद्याप जर का यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अप टू डेट माहिती सर्वात आधी आपल्या चॅनलवर बघायला भेटेल। यामध्ये तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। ऑल दी बेस्ट, टेक केअर, जय हिंद, धन्यवाद।